बघा, न्यू अपडेट आहे. स्वामित्व योजना ही सरकारने शेतकऱ्यांसाठी काढलेली नवीन योजना आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतीचा मालकी हक्कासाठी रिलेटेड ही योजना आहे. तर काय आहे ही स्वामित्व योजना ते आपण आता सविस्तर बघूया. बघा, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, मालकी हक्कासाठी नव्या योजनेचा प्रारंभ. तर भारतासारख्या देशात मालमत्तेसंबंधी वाद ही नेहमीच गंभीर समस्या राहिली आहे. गावागावातील जमिनीचे वाद नवीन नाहीत. अनेकांचे आयुष्य कोर्टाच्या खेट्यात संपले आहे. मात्र आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान स्वामित्व योजना ही निघालेली आहे. तर पंतप्रधान स्वामित्व योजना काय आहे ही योजना ते आपण बघूया. तर स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदी डिजिटल स्वरूपात तयार केल्या जातात. या योजनेचा उद्देश स्पष्ट मालकी हक्क प्रदान करणे हा आहे. यामुळे मालमत्तेसंबंधी वाद कमी होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी सहज सुविधा मिळेल. तर ड्रोन सर्वेक्षण, GIS तंत्रज्ञान आणि डिजिटल नोंदीचा वापर करून जमिनीचा मालकी हक्क प्रस्थापित केला जातो. तर ड्रोनद्वारे केलेल्या नकाशामुळे जमिनीच्या मोजमापात कोणत्याही प्रकारचा वाद राहणार नाही. योजनेचे फायदे बघा. जमिनीचा स्पष्ट पुरावा मिळेल. या योजनेमुळे मालमत्तेचा हक्क स्पष्ट होतो, ज्यामुळे जमिनीच्या वादामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होतो. विकासाला गती मिळते. ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदी ठरल्यामुळे विकास कामाला गती मिळेल. शेतीसाठी कर्ज सुविधा मिळेल. मालकी हक्क असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या आधारे कर्ज घेणे सुलभ होईल. डिजिटल नोंदीचे फायदे बघा. डिजिटल स्वरूपात जमिनीच्या नोंदी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरवापर किंवा फसवणूक होणार नाही. ते सर्व टाळता येणार. तर प्रधानमंत्री स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड वितरणाचा महत्त्वाचा टप्पा आहे. योजनेच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी 230हून अधिक जिल्ह्यांमधील 50,000 गावांमधील मालमत्ताधारकांना ह्या 65 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड वितरित करत आहे. या वितरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला आहे. 18 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रॉपर्टी कार्ड वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. तर 3.17 लाख गावांमध्ये योजनेचा विस्तार झाला आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.17 लाख गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 12% गावांचे सर्वेक्षण पार पडले असून 1.53 लाख गावांसाठी 2.25 कोटी प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. तर स्वामित्व योजनेचे दीर्घकालीन परिणाम. तर ग्रामीण भागातील जीवनमान उंचावणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. योजनेच्या माध्यमातून मालमत्ताधारकांना आर्थिक स्थैर्य मिळते. कर्ज प्रक्रियेत सुलभता येते. प्रॉपर्टी कार्डमुळे बँकांकडून कर्ज घेणे सोपे होते. तसेच विकासाला चालना मिळते. जमिनीच्या नोंदी निश्चित झाल्यामुळे विकासाला योजनांची अंमलबजावणी जलद होते. पंतप्रधान स्वामित्व योजना ही ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देणारी एक क्रांतिकारी योजना आहे. ती केवळ मालमत्तेचा हक्क स्पष्ट करत नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मजबूत पायाभूत व्यवस्थापनही करते. तर अशा पद्धतीने ही नवीन योजना आहे स्वामित्व योजना, ज्यामार्फत तुमचे जे शेतीची मालमत्ता आहे त्याच्यावर व्यवस्थितपणे म्हणजे जे काही तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित जे ऑनलाईन हे सर्व प्रक्रिया सुलभ करते. यासाठी तुम्हाला आता कोणती झंझट राहणार नाही किंवा वाद राहणार नाही. अशा पद्धतीने स्वामित्व योजना आहे पंतप्रधान यांनी काढलेली. तर व्यवस्थित माहिती याच्याबद्दल सुद्धा तुम्ही करून घ्या. तुमच्या तहसील किंवा तलाठी कार्यालयात जाऊन याबद्दल माहिती तुम्ही घेऊ शकता. जी ड्रोनद्वारे मोजणी वगैरे याच्या मार्फतच असते आणि यामार्फत तुमचा जे शेतीचा डाटा आहे तो सुरक्षित ठेवला जातो. तर अशी ही महत्त्वाची अपडेट होती स्वामित्व योजनेची. चला भेटूया नेक्स्ट अशीच महत्त्वपूर्ण आणि नवीन माहिती घेऊन.